स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये नागोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी भाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोमोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. कंबर दुखणे हा बघा सर्वसामान्य सगळ्यांना हा आजार असतो. तर कंबर दुखण्याच्या अनेक कारण आहेत. तुम्हाला असं वाटतं मी भरपूर काम करते म्हणून मग कंबर दुखते, पण त्यामध्ये काहीतरी इमोशन स्टक्स असतात, त्या तुम्हाला कळत नाही, त्या वरच्या सरफेस लेवलला नसतात. काही जण म्हणतात मी ते ओझं उचललं ना मग माझी कंबर जास्त दुखते. काही जण म्हणतात की मी वर चढलो की माझी कंबर दुखते. तर हा जो कंबरदुखीचा त्रास आहे तो आज आपण EFT टॅपिंगद्वारे रिलीज करणार आहोत. तर चला प्रथम एक दीर्घ श्वास घेऊया, हळूवार सोडूया. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता टॅपिंगला सुरुवात करूया. माझी जी कंबर दुखत आहे त्याला जबाबदार मी आहे, कारण तो माझ्या शरीराचा एक भाग आहे. मी त्याच्यावर नकळत अनेक अत्याचार केलेले आहेत, त्याच्या कुवतीपेक्षा जास्त काम करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते दुखणं रिलीज करणं ही माझी 100% जबाबदारी आहे. आणि जरी कसंही असलं तरी ती माझी कंबर आहे, मी तिला पूर्णपणे स्वीकारते आणि त्या दुखण्यातून मी रिलीज होऊ देते. आता आपण पॉइंट करूया. रिलीज, चेंज, हील अँड मॅनिफेस्ट. 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 आता हृदयावर हात ठेवा आणि जी EFT टॅपिंग केल्यानंतर जी एनर्जी तयार झाली आहे ती ऍब्झॉर्ब करा. 2 मिनिटं तसं शांत बसा. आता एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा आणि अलगद डोळ्यावर ठेवा आणि डोळे उघडा आणि म्हणा, हृदयावर हात ठेवा आणि म्हणा की ज्या कमरेच्या दुखण्यातून माझी मुक्तता केली त्यासाठी धन्यवाद. EFTला धन्यवाद, युनिवर्सला धन्यवाद आणि मला ही जी बुद्धी दिली त्या बुद्धीलाही धन्यवाद आणि तुम्हा सर्वांनाही धन्यवाद.